हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियंका तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये. चला तर मग आज बघूया मी नूडल्स कसे बनवते घरी. त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि तेल घालून घेतलं आहे. छान पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात नूडल्स घालून घ्यायचे आहेत. तिथेच बाजूला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी 2 केचप, सोया सॉस, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स असं मिक्सचर मी करून घेतलं आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ते करू शकता. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल आणि बटर घालून घेतलेलं आहे. बटर ह्यासाठी की थोडीशी चव एन्हान्स होते त्याच्यामुळे. त्याच्यानंतर कांदा आणि मिरची घालून छान प्रकारे ते फ्राय करून घ्यायचं आहे, एक पिंक असं कलर येईपर्यंत. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोबी घालून घेतलेला आहे. कोबी एकदम बारीक बारीक असा कापला आहे. आपल्याला कोबी जास्त फ्राय करायचा नाही आहे, तो क्रिस्पीनेस आपल्याला आला पाहिजे इतकाच कोबी परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आत्ता जे मिक्सचर तयार केलं होतं सॉसचं ते घालून घ्यायचं आहे. छान अलटून पलटून फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स घालून घ्यायचे आहेत जे आपण बॉईल करून घेतले होते, आणि शेजवान चटणी आणि मीठ घालून ते फॉक आणि चम्मचच्या साहाय्याने छान प्रकारे आलटून पलटून परतून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले नूडल्स एकदा चेक करून घ्यायचे आहेत आपल्याला की ते योग्य पद्धतीने शिजले गेलेत की नाही. नसतील शिजले गेले तर आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवून छान ते वाफळून घेऊ शकतो. नूडल्स खाली लागण्याची शक्यता असेल तर ते सतत तुम्ही हलवून घ्या. असे मी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने एका हातात चम्मच आणि एका हातात फॉक घेऊन आपल्याला असे दोन्ही बाजूंनी छान अलटून पलटून शिजवून घ्यायचे आहेत. मस्त स्पायसी असे नूडल्स घरच्या घरी तयार झालेले आहेत व्हेज. तुम्ही याच्यामध्ये अंड, पनीर असं बऱ्याच काही गोष्टी घालून घेऊ शकता. कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.